सिद्धेभ्यः ओम नमः सिद्धेभ्यः ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयेयाणं नमो उवच्छायाणं नमो लोये सौवसाहूणम् एसो पञ्चनमो यारो सौवपावपणासनो मंगलाणंच सौवेशिं पढमं होयि मंगलम्। पार्श्वनाथं नमस्तुभ्यं साजणीधामराजितं विघ्नहरणं शुभं करणं सहस्रफणिं नमाम्यहं। बालयोगिं परमयोगिं कर्मयोगिं तपोधनं भक्तवत्सलकारुणिघं विघ्नहर्तृं नमाम्यहं। रक्षितं नमोकारेण ज्वलन्तं नागयोषितं पद्मावतीं सधरणेन्द्रं चिंतामणिं नमाम्यहं। बोले विघ्न निवारक सहस्रफणी पार्श्वनाथ भगवान की जय। सिद्धांत शास्त्र की जय। चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट युग प्रवर्तक धर्म साम्राज्य नायक योगींद्र चूडामणी गुरुनाम गुरु मुनिकुल पितामह प्रातस्मरणीय 20व्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य प्रवर श्री शांतीसागरजी महामुनिराज की जय। क्षमादि दशलक्षण धर्म की जय। सर्वांना सविनय जय जिनेंद्र। पर्युषण अर्थात जैन धर्मातला अत्यंत महत्त्वपूर्ण पर्व आहे। पर्युषण पर्व मराठी महिन्यामध्ये जो भाद्रपद मास आहे, या भाद्रपद मासामध्ये हा उत्सव संपूर्ण भारतामध्ये सानंद संपन्न केला जातो। भाद्रपद अर्थात भद्रपद, भद्र म्हणजे अति उत्कृष्ट, पद म्हणजे स्थान। ज्या महिन्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट पद प्राप्त करण्यासाठी विविध प्रकारच्या विधी केल्या जातात, तो पवित्र असा भाद्रपद मास। याच भाद्रपद मासामध्ये षोडशकारण पर्व अर्थात तीर्थंकर नाम प्रकृतीचा बंध होण्यासाठी जी साधना केली जाते ती षोडशकारण भावना। पर्युषण पर्व अर्थात आत्मोन्नतीसाठी पुन्हा पुन्हा धर्मक्रिया करून ज्या आत्मसाधनेच्या द्वारे विविध शुद्ध भावना भावल्या जातात आणि आत्म्याच्या गुणांची उन्नती करण्याचा प्रयत्न केला जातो, तो पर्युषण। याच भाद्रपद मासामध्ये निर्दोष सप्तमी, सुगंध दशमी, कलश द्वादशी, अनंत चतुर्दशी, त्याचबरोबर सूतक परिहार आणि अनंत व्रतादी अनेक महत्त्वपूर्ण व्रते केली जातात। षोडशकारण भावनेमध्ये आणि पर्युषण पर्वातील दशलक्षण धर्मामध्ये फक्त आत्मउन्नती हा एकमेव मार्ग आहे। या पर्युषण पर्वामध्ये जी भाद्रपद शुद्ध पंचमी दिवशी विधी सुरू होते याला दशलक्षण पूजा असे म्हणतात। सर्वांनी दशलक्षण या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायला पाहिजे, कारण धर्मपूजा करत असताना याच्यामध्ये धर्म एक आहे, धर्म 10 नाहीत। तो धर्म म्हणजे आत्मधर्म। या आत्मधर्माची लक्षणे 10 आहेत। ती कोणती? तर उत्तम क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, उत्तम शौच, उत्तम सत्य, उत्तम संयम, उत्तम तप, उत्तम त्याग, उत्तम आकिंचन्य आणि उत्तम ब्रह्मचर्य। ही आत्माच्या गुणांना प्रकट करण्याची 10 लक्षणं आहेत आणि या 10 लक्षणांची प्राप्ती करणं म्हणजेच मोक्षाचा मार्ग आहे। शास्त्रामध्ये कवी म्हणतात, उत्तम छिमा मार्दव आर्जव भाव है, शौच सत्य संयम तप त्याग उपाव है, आकिंचन्य ब्रह्मचर्य दश धर्म सार है। अर्थात उत्तम क्षमा, मार्दव आणि आर्जव हे भाव आहेत, त्याचबरोबर शौच संयम तप त्याग आणि सत्य हे
या आत्मधर्माला प्रकट करण्याचे उपाय आहेत आणि संपूर्ण आत्मधर्माचं सार काय असेल तर उत्तम आकिंचन्य आहे। 4 कषाय जे आत्म्याचे भाव बिघडवतात, अर्थात क्रोध, मान, माया आणि लोभ या 4 विकारांना आपण गाळलं तर 4 लक्षणांची प्राप्ती होते। क्रोध कषायाच्या अभावात उत्तम क्षमा, मान कषायाच्या अभावात उत्तम मार्दव, माया कषायाच्या अभावात उत्तम आर्जव आणि लोभ कषायाच्या अभावामध्ये उत्तम शौच। अर्थात आपण कषायांना त्यागलं तर आत्मलक्षणाची पहिले 4 गुण आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाहीत। पर्युषण पर्व अर्थात वर्षामधल्या 365 दिवसांपैकी आपण 10 दिवस जर गाळले तर उरलेले 355 दिवस हे आपल्याला शून्य आहेत। कारण 355 दिवसांमध्ये व्यावहारिक जीवनामध्ये आमच्याकडून जे दोष घडतात त्या दोषांचं परिमार्जन करण्यासाठी, प्रायश्चित्त घेण्यासाठी या पर्युषण पर्वामध्ये जिनेंद्र भगवंतांच्या चरणी आपण आत्मसाधना केली पाहिजे। पण 10 दिवस आत्मसाधना केली म्हणजे 355 दिवस पाप करण्याला आम्ही मोकळे झालो असं नाही, तर या धर्मभावना आयुष्यभर आपल्या अंतिम श्वासापर्यंत जपण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। दसऱ्याच्या अगोदर, घटस्थापनेच्या अगोदर आपण ज्या पद्धतीनं आपलं संपूर्ण घर झाडून काढतो, त्याचबरोबर आपलं अंथरुणं आणि पांघरुणं जी आहेत मोठी मोठी ती धुवून काढण्याचा प्रयत्न करतो। बघा, ती जी मोठी अंथरुणं पांघरुणं आहेत ती धुण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी प्रक्रिया काय आहे? गरम पाणी, गरम पाण्यामध्ये डिटर्जंट पावडर, त्याच्यामध्ये ती भिजत घातली जातात, त्यानंतर त्यांना तुडवलं जातं, त्यानंतर त्यांना बडवलं जातं, त्यानंतर त्यांना जोरात खेचून पिळलं जातं आणि झाडून त्यांना वाळू घातलं जातं। बघा, त्यानंतर ते पांघरून आपण घेण्याचा जो आनंद आहे तो अत्यंत उत्कृष्ट आहे। त्याच पद्धतीनं वर्षभरामध्ये आपल्याकडून अनेक प्रकारच्या ज्या चुका झालेल्या आहेत, दोष झालेले आहेत, त्याचं परिमार्जन करण्यासाठी उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव यांचा उपयोग करून या आत्म्यावरती साचलेली घाण जी आहे ती धुवून काढण्याचा प्रयत्न करायचा आहे। उत्तम शौच, सत्य, संयम, तप आणि त्याग या गुणांनी आत्म्याला झाडण्याचं काम करायचं आहे। त्याच्यावरची चिकटलेली घाण आहे ती निपटून काढण्याचा प्रयत्न करायचा आहे। उत्तम आकिंचन्य म्हणजे किंचित सुद्धा अन्य पदार्थावरती आशा न ठेवणे, याला आकिंचन्य म्हणतात, ते वाळू घालण्याचं काम। आणि शेवटी उत्तम ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्म अर्थात आत्मा, चर्य म्हणजे रममान होणे। आणि आपण ज्या पद्धतीनं स्वच्छ पांघरून आपल्या अंगावरती घेतो त्याच पद्धतीनं उत्तम ब्रह्मचर्य अर्थात आपण आपल्या आत्म्यामध्ये अत्यंत आनंदामध्ये रममान होणं, यालाच या पर्युषण पर्वाची साधना असं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या। आजचा मला जो विषय दिलेला आहे, ज्याच्यावरती मी विवेचन करणार आहे, तो विषय म्हणजे उत्तम मार्दव। कुठल्याही लक्षणाच्या अगोदर जे विशेषण लावलेलं आहे ते उत्तम अशा पद्धतीचं आहे। कारण आत्मा हा उत्तम आहे आणि आत्मा उत्तम असल्यामुळं त्याच्यासाठी असणारी जी लक्षणं आहेत ती निश्चित रूपानं उत्तमच आहेत। कारण आपण आत्मसाधना करत असताना आपण कालचा विषय जो बघितलेला आहे तो उत्तम क्षमा आहे। क्षमा वीरस्य भूषणम, क्षमा हे वीराचं भूषण आहे। पण पुढचा जो आत्मभाव आहे, पुढचं जे लक्षण आहे ते उत्तम मार्दव। मार्दव अर्थात मृदुर्भाववती मार्दवा, हा आत्म्यामध्ये मृदू भाव धारण करणे, गर्व किंवा अहंकार न करणे, याला उत्तम मार्दव असं म्हटलेलं आहे। गर्व अनेक प्रकारचा आहे। आचार्य समंतभद्र स्वामी आपल्या रत्नकरंड श्रावकाचारामध्ये 8 प्रकारच्या गर्वाचं वर्णन करतात। ज्ञानम, पूजाम, कुलम, जातिम, बलम, रिद्धिम, तपो, वपू। तर गर्व कशा कशाचा होऊ शकतो? ज्ञानाचा गर्व आहे, पूजेचा गर्व आहे, कुलाचा गर्व आहे, जातीचा गर्व आहे, बल अर्थात शक्तीचा गर्व आहे, रिद्धीचा गर्व आहे,
तपश्चर्येचा गर्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सौंदर्याचा गर्व आहे. तर या 8 प्रकारच्या गर्वांना आम्ही टाळलं पाहिजे, त्यागलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये अनेक दैत्य, दानव, राक्षस लोकांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर त्यांना अनेक शक्ती प्राप्त झाल्या, अनेक शस्त्रास्त्र प्राप्त झाली आणि त्या शक्तीचा, त्या शस्त्रास्त्रांचा त्यांनी सत्तेसाठी गैरवापर केला. दीन दुबळ्यांच्यावरती अन्याय अत्याचार केला. पण बघा, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, गर्वाचं घर खाली. त्याच पद्धतीनं अनेक चांगल्या शक्ती प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या अत्यंत दुष्ट अशा राक्षसाचा सत्याच्या मार्गानं संहार केला, पराभव केला आणि संपूर्ण विश्वामध्ये रामराज्याची स्थापना केली. कारण प्रभू रामचंद्रांच्या अंगी विनय गुण होता, त्यांनी कधीही गर्व केला नाही. लक्षात घ्या, रामायणाचा जो सार आहे तो काय सार आहे, तर जर आपण विनयानं वागलो तर पशु आणि पक्षी सुद्धा आपले मित्र होतात. अर्थात प्रभू रामचंद्रांना वानर सेनेनं मदत केली, जटायू पक्षानं मदत केली. आणि जर आम्ही गर्व आणि अहंकाराचा दंभ बाळगला तर आपले सुद्धा परके होतात. अर्थात रामचंद्रांचा जो मुख्य विरोधक आहे रावण, आणि रावणाचा जो भाऊ आहे तो रावणाची साथ सोडून प्रभू रामचंद्रांच्या छत्रछायेखाली त्यानं शरण घेतली आणि सरतेशेवटी प्रभू रामचंद्रांनी लंका जिंकली. पण विनयपूर्ण त्या लंकेचा त्यांनी त्याग केला आणि बिभीषणाला त्या लंकेची राजवट सोपवली. हे आहे विनयसंपन्न प्रभू रामचंद्रांचं चरित्र. बघा, या राक्षसांनी भले कितीही अन्यायाने अत्याचार केला असेल, पण शेवटी त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला, कारण ते सकुल नष्ट झालेले आहेत. विनय हा असा गुण आहे. बघा, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. या महापुरामध्ये अनेक वर्षांची अत्यंत उंच आणि भारदार मोठीच्या मोठी झाडं उन्मळून पडतात. पण त्याच नदीपात्रामध्ये, त्याच नदीच्या काठी असणारं जे गवत आहे, जे लव्हाळ आहे, ते नदीचं पाणी आल्यानंतर विनयानं झुकतं आणि पाणी गेल्यानंतर पुन्हा ते गवत उभं राहतं. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीच्या अंगी विनय संपन्नता असेल तर निश्चित रूपानं या जगामध्ये असाध्य असं काहीही नाही. चारित्र चक्रवर्ती, समाधी सम्राट, युगप्रवर्तक, धर्म साम्राज्य नायक, योगींद्र चूडामणी, गुरुनाम गुरु, मुनिकुल पितामह, प्रातस्मरणीय पूज्यपाद आचार्य श्री शांतीसागरजी मुनी महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये विनयाचं आचरण केलं. त्यांच्यासोबत कितीतरी अत्यंत धनाढ्य व्यक्ती धर्मोपदेश ऐकण्यासाठी संपूर्ण भारतभर विहार करत असायच्या. आणि त्यावेळेला शांतीसागरजी मुनी महाराजांना प्रत्येकजण अत्यंत जवळून न्याहाळण्याचा, निरखण्याचा आणि त्यांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करायचा. पण जे जे परीक्षा घ्यायला गेले ते प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांचे पादभक्त झाले आणि अनन्य सेवक बनले. चारित्र चक्रवर्ती शांतीसागरजी मुनी महाराजांच्याकडं एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीनं महाराजांना सांगितलं की महाराजजी, मला तत्काळ मोठं व्हायचं आहे आणि मला काहीतरी जाप्य द्या, जेणेकरून मी धनसंपन्न होईल. त्यावेळेला शांतीसागर महाराजांनी त्याला सांगितलं की तुम्ही रोज मंदिरला जाता का? तर त्यांनी सांगितलं की मला रोज मंदिरला जायला वेळ मिळत नाही. मग तुम्ही असं करा, रोज 108 वेळा नमोकार मंत्र म्हणा. ती व्यक्ती म्हणाली की 108 वेळा म्हणण्यासाठी मला वेळ मिळणार नाही. मग 27 वेळा नमोकार मंत्र म्हणा. ते म्हणू लागले की 27 वेळा पण नाही, 9 वेळा म्हणा. तर महाराजजी, मला जेवायला सवड नसते आणि नमोकार मंत्र कधी म्हणू? 1 वेळा तर महाराजजी माझ्याकडून होणार नाही, तुम्ही काहीतरी मला द्या. त्यावेळेला शांतीसागर महाराजांनी सांगितलं की हे शेठजी, समोरच्या गल्लीमध्ये एका बाजूला एक आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडाजवळ जाऊन या. या शेठजींना वाटलं की महाराजजी मला त्या आंब्याच्या झाडाजवळ काहीतरी ठेवलेलं असतील आणि ते मला सांभाळण्यासाठी किंवा ती विद्या मला देण्यासाठी पाठवत असतील. ती व्यक्ती जसजशी जवळ जाऊ लागली तसतसं त्यांच्या
त्या सावकारांच्या कानावरती नमोकार मंत्र आणि एक सुंदरसं गीत ऐकू येऊ लागलं. अरिहंत अंतरंगी अरिहंत ही मुखात, माझ्या समान नाही दुजा कुणी सुखात. जसजसं त्या आंब्याच्या झाडाजवळ हे शेठजी गेले, त्या झाडाजवळ एक झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये एक अत्यंत दीन रंजली गांजलेली एक महिला, एक श्राविका आपल्या झोपडीमध्ये एका बाळाला झोका देत होती. ती झोका देत असतानाच त्या झोपडीमध्ये 3 दगडांची एक चूल होती. चुलीमध्ये विस्फारलेला होता. त्या चुलीवरती तवा होता. ती माऊली एका हातानं मध्येच झोपडीमधल्या त्या झोपाळ्याला, लहान तान्ह्या बाळाला झोका देत होती. एक तान्हं बाळ तिच्या जवळ बसलेलं होतं. त्या बाळाच्या तोंडामध्ये घास भरवत होती. इकडं त्या परातीमध्ये ती भाकरी बडवत होती. त्याच ठिकाणी चुलीवरती एक भाकर होती, ती भाकरी परतवत होती आणि अगोदर तव्यावरती जी भाकरी होती ती चुलीच्या समोर लावत होती. आणि हे सगळं करत असताना तोंडामध्ये नमोकार मंत्राचं नामस्मरण, अरिहंतांचं गुणकीर्तन ती करत होती. त्यावेळेला त्या शेठजींचे डोळे खाडकन उघडले आणि जिनेंद्र भगवंतांची भक्ती करण्यासाठी कुठल्याही प्रकारे वेगळा वेळ काढण्याची आवश्यकता नाही हे समजल्यानंतर अत्यंत विनयानं आचार्यश्रींच्या चरणी त्यांनी लोटांगण घातलं आणि आचार्यश्रींनी शुभाशीर्वाद दिला की शेठजी तुमचं कल्याण होऊ दे, फक्त धर्माचा मार्ग तुम्ही सोडू नका. बघा, हा धर्म म्हणजे जात्यासारखा आहे. जात्याच्या खालच्या दगडाच्या मध्यभागी एक खुंटी आहे आणि जात्याच्या खुंटीच्या आधारानं वरचा दगड हा फिरला जातो. लक्षात घ्या, जात्याच्या वरच्या भागामधून दाणे घातले जातात आणि संपूर्ण ते जातं फिरवल्यानंतर ते सगळे दाणे त्या जात्याच्या खाली भरडले जातात, दळले जातात. ज्या वेळेला ती माऊली, दळणारी माऊली, ती जात्याचा वरचा दगड काढते त्यावेळेला संपूर्ण पीठ बाजूला काढून घेते आणि मग काही दाणे त्या जात्याच्या मधल्या लोखंडी कण्याच्या भोवती चिकटून राहिलेले असतात, त्या फटीमध्ये राहिलेले असतात. आणि मग आपल्याला या संसाराचा विचार पटकन लक्षात येतो की हे जातं अर्थात हा संसार आहे. या संसारामध्ये आपण सगळेजण कर्मानं भरडले जाऊ लागलेलो आहोत. पण त्या जात्याच्या मध्यभागी जो कणा आहे तो या संसारामधला धर्मरूपी कणा आहे. लक्षात घ्या, जो व्यक्ती धर्माला धरून राहिलेला आहे तो व्यक्ती त्या जात्यामध्ये कण्याच्या भोवती जे दाणे शिल्लक राहिलेले आहेत ते भरडले गेले नाहीत. त्याच पद्धतीनं धर्माला चिकटून राहिलेला व्यक्ती या संसारामधल्या जात्यात कधीही भरडला जाणार नाही. म्हणून आपण कुठल्याही प्रकारे दांभिकपणा, गर्व न करता नियमित धर्माला शरण गेलं पाहिजे. अरिहंते शरणं पवज्जामि, सिद्धे शरणं पवज्जामि, साहू शरणं पवज्जामि, केवली पण्णत्तम धम्मं शरणं पवज्जामि. मी अरिहंतांना शरण जातो, मी सिद्धांना शरण जातो, मी साधूंना शरण जातो आणि मी केवली भगवंतांनी सांगितलेल्या जिनधर्माला शरण जातो. आपण शरण जाण्याची भावना ठेवलो तर निश्चित रूपानं आपल्याला एक विशेष मुकाम प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपण मगाशीच विवेचित केल्याप्रमाणे जे 8 दोष आहेत, 8 प्रकारचे गर्व आहेत. अर्थात पहिला आहे ज्ञान, ज्ञानाचा गर्व. अनेक व्यक्तींना आपल्या ज्ञानाचा गर्व असतो. पण लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये 2 गोष्टी आहेत, एक देव बाप्पा आणि दुसरी गुरु माऊली. दोघांच्याकडून सुद्धा आपण एक वेगळ्या पद्धतीनं कसं वागायचं हे शिकत असतो. बाप्पा आणि माऊली अर्थात आई आणि बाप. एखादं तान्हुलं बाळ गल्लीमध्ये खेळत आहे आणि खेळत असताना त्याच्या तोंडातून, नाकातून, डोळ्यातून द्रव बाहेर पडत आहे आणि मातीत खेळल्यामुळं संपूर्ण चेहरा त्याचा अत्यंत घाण झालेला आहे, राड झालेला आहे. आणि ते बाळ आपल्या बापाला बघितल्याबरोबर दुडूदुडू धावत पळत पळत बापा बापा म्हणून जातं. त्यावेळेला त्याचे वडील म्हणतात की घाणेरड्या, माझ्याजवळ येऊ नकोस, तू जा. पण ते बाळ रडत रडत आईकडं गेल्यानंतर मात्र ज्या परिस्थितीमध्ये कितीही ते बाळ घाण असलं तरी
त्या बाळाला, त्या सोनुल्याला उचलून घेते, तोंड पुसण्या अगोदरच त्या बाळाचा गोड पापा घेते आणि आपल्याच साडीच्या पदरानं त्याचं तोंड स्वच्छ करते. आणि मग ते बाळ ज्यावेळेला वडिलाकडे जातं त्यावेळेला वडील आनंदानं त्याला झेलतात आणि वडीलसुद्धा त्याचा गोड पापा घेतात. त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष करत असतो, कर्म करत असतो, पापादी भाव करत असतो आणि त्यामुळं आपला संपूर्ण आत्मा या क्रोधादी विकार भावानं राड झालेला आहे, लिप्त झालेला आहे. आणि मग ज्यावेळेला आम्ही देवाकडे जातो त्यावेळेला देवबाप्पा म्हणतात, यू गेट आउट यू डर्टी फेलो, तू इथून जा, तू घाण आहेस. मग आमच्यासारख्या भक्तांनी गुरु माऊलीचे चरण पकडले आणि गुरु माऊलींच्या जवळ गेल्यानंतर गुरु माऊलींनी देवापर्यंत जाण्याचा सन्मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. या पाप प्रवृत्तीपासून, क्रोधादी कषाय विकार भावांच्या पासून, 5 पापांच्या पासून, 7 व्यसनांच्या पासून कसं मुक्त व्हायचं मार्ग दाखवला. आणि मोक्ष मार्गावरती चालण्यासाठी आमची शुद्धी केल्यानंतर मग देवबाप्पांच्याकडे जात असताना मग देवबाप्पांनी आपलं ऑलमोस्ट वेलकम, तुम्ही या म्हणून आनंदानं स्वागत केलेलं आहे. अर्थात भगवंतसुद्धा तुमचं पाप नष्ट करण्यासाठी गुरूंच्या रूपानं एक आई आपल्याला दिलेली आहे आणि गुरूंच्या माध्यमातून आपण भगवंतांच्याकडे जायचं आहे. म्हणून ज्ञानाचा गर्व आपण कधीही करायचा नाही. त्याच्यानंतर पूजा, आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची पूजा अर्थात पाप प्रक्षालनार्थ केली जाणारी क्रिया म्हणजे पूजा आहे. मग पूजा करत असताना मी केवढी मोठी पूजा बांधली याच्यापेक्षा पूजा करत असताना पूजेमध्ये माझं भाव किती चांगले होते हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं पूजेमधला दांभिकपणा आपण त्याग केला पाहिजे. कुल अर्थात वडिलांच्या परिवाराला कुल असं म्हणतात. आपण माझे वडील मोठे, माझे आजोबा मोठे, माझे पणजोबा मोठे, त्यांची इस्टेट एवढी, त्यांचा बंगला, त्यांचं सोनं नाणं याचं गुणगान करून समाजामध्ये सन्मान प्राप्त करायचा नाही, तर तो सन्मान आपल्या बळावर प्राप्त करायचा. जाती अर्थात आईच्या परिवाराला जाती असं म्हणतात. तर आई, मामा, माझ्या मामाच्या परिवारातले एवढे मोठे तेवढे मोठे, त्याचा गर्वसुद्धा बाळगायचा नाही. पुढं आहे बल. बल अर्थात शक्ती. आपण आपल्या शक्तीचा गर्व करून, शक्तीचा दुरुपयोग करून जर सामान्य आणि गरीब व्यक्तींना किंवा अशक्त व्यक्तींना त्याचा दंभ दाखवू लागलो तरीसुद्धा आपल्याला त्याचा त्रास होणार आहे. भीमसेन अर्थात 5 पांडवांच्या मधले सर्वात शक्तिशाली असणारे श्री भीम, त्यांनासुद्धा एकदा शक्तीचा गर्व झाला आणि त्यांच्या शक्तीच्या गर्वाचं, बलाच्या गर्वाचं हरण करण्यासाठी साक्षात श्री हनुमानांनी, मारुतीरायांनी एका वृद्ध माकडाचं रूप घेतलं आणि त्याच्या वाटेमध्ये शेपूट आडवी टाकली. ती कथा तुम्हाला माहीत आहे. मग गर्वानं भीमसेनांनी ती शेपूट उचलण्याचा प्रयत्न केला पण उचलली नाही. दोन्ही हातानं उचलण्याचा प्रयत्न केला, उचलली नाही. संपूर्ण शक्ती त्यांनी लावून ती शेपूट उचलण्याचा प्रयत्न केला, उचलली नाही. त्यावेळेला श्री भीमसेनांनी त्या वानर रूप घेतलेल्या हनुमंतांना शरण गेले, विनयपूर्वक त्यांना नमस्कार केला. मला जो शक्तीचा गर्व होता तो शक्तीचा गर्व आपण हरण केलेला आहात, आपण कोण आहात, मूळ रूपात प्रकट या म्हटल्यानंतर हनुमंतांनी आपलं मूळ रूप त्या ठिकाणी प्रकट केलेलं आहे आणि भीमसेनांच्या त्या बलाचा जो गर्व आहे तो त्या ठिकाणी त्या गर्वाचं पतन झालेलं आहे आणि सदैव ते आनंदित झालेले आहेत. वृद्धी अर्थात तपानं मिळवलेली जी विद्या आहे किंवा जी अदृश्य शक्ती आहे त्याला वृद्धी असं म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये अनेक देव किंवा राक्षस वृद्धीच्या साह्यानं अवकाशातून अंतराळी गमन करायचे किंवा वेगवेगळी शस्त्र अस्त्र हवेतून प्रकट करायचे आणि समोरच्या व्यक्तींच्यावरती ते फेकायचे. पण या वृद्धीच्या या अदृश्य शक्तींचा गैरवापर केल्यामुळं त्यांना त्याची किंमतसुद्धा भोगावी लागलेली आहे. यानंतर जो पुढचा भाग आहे तो गर्व म्हणजे तपाचा गर्व. अनेक लोक तपश्चर्येचा गर्व करतात. अनेक लोक म्हणतात की मी एवढे जाप केले, तेवढे जाप केले. काही श्राविका, काही भक्त मी 1 लक्ष जाप केले, मी 1.25 लक्ष जाप केले, मी 2 लक्ष जाप केले.
किती लक्ष जप केले याच्यापेक्षा जपात किती लक्ष होतं हे पण महत्त्वाचं आहे. जिनमंदिरामध्ये गेल्यानंतर जिनेंद्र भगवंतांचं सुंदर मुखाचं दर्शन करून त्यांच्या गुणांचं अवलोकन करून त्यांचे गुण माझ्या अंगी उतरावेत हेच भाव आपल्या मनामध्ये असायला पाहिजेत, न की सांसारिक गोष्टींची चर्चा करण्यासाठी मंदिर नाही, तर तिथले जे वातावरण आहे ते आपल्या आत्म्याच्या भोवती जे दुर्गुण साचलेले आहेत ते नष्ट करण्यासाठी त्या जिनेंद्र भगवंतांच्या चरणी जायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो गर्व आहे तो सौंदर्याचा गर्व. आपल्याला माहीत आहे सौंदर्याचा गर्व कित्येक लोकांनी केलेला आहे, पण हे सौंदर्य फार काळ टिकणारं नसतं. त्यामुळं आपल्या सुंदरतेचा आपल्या सौंदर्याचा गर्व करायचा नाही, कारण सुंदर नाजूक काया एका क्षणात जाईल वाया. ज्या पद्धतीनं यौवन अवस्थेमध्ये सुंदरता असते ती सुंदरता जसं हे यौवन ढासळायला लागतं आणि वृद्धापकाळ जवळ यायला लागतो त्या वेळेला ही सौंदर्यसुद्धा नष्ट होतं. म्हणून आचार्य सांगतात शरीर पूजनीय नाही तर गुण पूजनीय आहेत. आजपर्यंत अनेक ज्येष्ठ थोर लोक होऊन गेले, त्यांच्या सुंदरतेमुळे ते प्रसिद्ध झाले नाहीत, तर त्यांच्या अंगी असणाऱ्या उत्कृष्ट गुणांच्यामुळं परोपकारी भावांच्यामुळं सज्जन भावामुळं ते प्रसिद्ध झालेले आहेत. कारण सज्जनता आणि दुर्जनता ही व्यक्तीच्या गुणांच्यावरून ठरली जाते किंवा ती पूजली जाते. जीवनाचा विकास म्हणजे विनयशीलता, कार्यकुशलता आणि सहनशीलता लक्षात घ्या. आणि या 3 गुणांच्यामुळंच आपल्या जीवनाचा विकास होणार आहे. जिथं साधनेची पराकाष्ठा होते तिथं सिद्धी हात जोडून उभी असते. म्हणून अनेक लोक म्हणतात की प्रार्थना करणं म्हणजे भगवंतांच्या समोर भीक मागणं, याचना करणं. पण प्रार्थना म्हणजे ही याचना नसून भीक नसून ती एका आत्म्यानं दुसऱ्या आत्म्याला दिलेली साध आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं उत्तम मार्दव गुणाचा अंगीकार करून आपलं जीवन विनयशील बनवावं, गर्व आणि अहंकाराचा त्याग करावा. विनय गुण हा आपल्या जीवनाचा उत्कर्ष करणारा सर्वोत्कृष्ट गुण आहे. जय बोलो उत्तम मार्दव धर्म की जय.